नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती, मुख्यमंत्री. विधानसभा अध्यक्षांच्या टीकेला नरेश म्हस्के यांचं प्रत्युत्तर. आणि दसरा मेळाव्याची रेकॉर्ड ब्रेक मेळावा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. त्यांचं शिवसेनेच्या संपत्तीवर केवळ प्रेम आहे, पण मला संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मेळाव्यात व्यक्त केलंय. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत असं सांगत आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दसरा मेळाव्याची तयारी, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेनं मंगळवारी ठाण्यात आयोजित केला होता. या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, संपर्क प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी, नेते, उपनेते उपस्थित होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. मागील दसरा मेळाव्याच्या वेळेस आपल्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं, पण निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत. पण गेल्या महिन्यामध्ये शिवसेनेच्या खात्यामधले पैसे 50 कोटी रुपये मागण्याचं पत्र माझ्याकडे आलं आणि मी लगेच पैसे द्यायला सांगितले, कारण ही शिवसेनेची संपत्ती आहे आणि त्यांचं प्रेम केवळ त्यावरच आहे. मला संपत्तीचा मोह नाही हे आधीच सांगितलंय. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बेईमानी आणि विश्वासघात हा 2019 मध्येच झाला, त्यामुळे त्यांच्याकडून काही आणखीन अपेक्षा नाही अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली. हलक्यामध्ये घेतल्यावर काय होतं ते माहिती आहे, त्यामुळे इतिहासामध्ये मी जाऊ इच्छित नाही. मैदान कुठलंही असू द्या, मैदान आपल्याला आझाद मैदान मिळालेलं ऐतिहासिक. आणि गेल्या वेळेस जर मी ठरवलं असतं तरीसुद्धा शिवाजी पार्कला आपण सभा घेतली असती, कारण माझ्याकडे सगळे अधिकार होते. परंतु मी ठरवलं की मी या राज्याचा प्रमुख आहे, मुख्यमंत्री आहे. कायदा सुव्यवस्था या राज्यांमध्ये शांतता ठेवणं, राखणं आपली जबाबदारी आहे आणि मैदानासाठी वादविवाद आपल्याला नकोत, म्हणून मैदान नाही घेतलं असं त्यांनी स्पष्ट केलं. नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आज सांगितलेलं आहे, सरकारने केलेल्या योजना, सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. ते लोकांपर्यंत जाऊ नयेत आणि लोकांपर्यंत गेले तर आपलं काय होणार या भीतीपोटी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करतायत, परंतु आम्ही त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देतोय. आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. ती यांनी विश्वासघात केला आहे मतदारांशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी. त्यांना या निवडणुकीमध्ये जनता योग्य उत्तर देईल, त्यांची जागा दाखवतील. घरात बसून काम करणाऱ्यांना जनता घरात बसवेल एवढंच मी सांगतो. सध्या चोर आणि लफंग यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करतायत, चोरांना सुरक्षा देत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत चल्ला देत उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून बाजूला करण्याचं काम जल्लाद म्हणून संजय राऊत यांनी केलं अशी सडकून टीका नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. इतकंच नाही तर हिंदुत्वाच्या विचारांचा खून करण्यासाठी राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना भाग पाडले असंही म्हणत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत विधानसभा अध्यक्षांवर अशी वक्तव्य करून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा काहीही फरक पडणार नाही असं म्हणत नरेश म्हस्के यांनी नगरसेवकांची निवडणूक लढवून आणि निवडून दाखवा असं चॅलेंज दिलंय. आज ठाण्यामध्ये दसरा मेळावा आणि शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच ज्या लागलेल्या आहेत त्या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, संपर्क प्रमुख, महिला आघाडीचे पदाधिकारी, नेते, उपनेते यांची बैठक, एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी आमचे मुख्य नेते आणि सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तर तुम्ही म्हणाल की शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नाहीये,
हे बघा, ज्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार लोकांना ऐकायला मिळतील, आमच्या दृष्टीने ते आमचं शिवतीर्थ असणार आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर हिंदुत्वाचे विचार द्यायचे आणि त्यामुळे त्याला शिवतीर्थ म्हटलं जायचं. परंतु आज त्या ठिकाणी काय होणार आहे? त्या ठिकाणी भंगार मनोवृत्तीचे विचार सांगितले जाणार आहेत. ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कायम काँग्रेसच्या विरोधात त्या ठिकाणी तोफ डागली, त्या ठिकाणी राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचं भाषण केलं जाणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या विचाराचे अंगार आमच्या दसरा मेळाव्यात असणार आहे. त्या ठिकाणी जाणार आहेत भंगार मनोवृत्तीची भाडोत्री माणसं, तर आमच्याकडे जाणार आहेत हिंदुत्वाच्या विचारांचे अंगार असणारे सच्चे शिवसैनिक. त्यामुळे जागा महत्वाची नाहीये, तर विचार महत्वाचा आहे. आणि तो विचार माननीय मुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत आमच्या दसरा मेळाव्यात. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये, कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये, ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. राज्य सरकारनं लोककल्याणकारी योजनांचा सपाटा लावल्यानं विरोधक सैरभैर झालेत. त्यातून लोकांची दिशाभूल करण्यासाठी मुख्यमंत्री बदलणार असल्याचे ओरडत होते. मात्र सरकार अजून मजबूत झालं असून हे सरकार माझ्या नेतृत्वाखाली कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील आपल्या बाजूने लागणार असल्याचा दावा केलाय. शिवसेना शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. हा मेळावा न भूतो न भविष्यती बनवण्यासाठी ठाण्यामध्ये राज्यातील सर्व आमदार, जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, मंत्री, नेते यांची बैठक झाली. या बैठकीला संबोधित करत यावर्षीचा रेकॉर्ड ब्रेक मेळावा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री यांनी शिवसेनेची बाजू ही सत्याची, बहुमताची आणि बहुमताचीच आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे, त्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयात जिंकू, आपलाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरं म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार असे अनेक मुहूर्त काढले. ते ज्योतिषी देखील थकले. सरकार काय पडलं नाही. सरकार अधिक मजबूत होत गेलं. आज 200पेक्षा जास्तीचे आमदार आज आमच्या सोबत आहेत.
आणि त्यामुळे सरकार अधिक जोमाने काम करतं आहे. आणि म्हणून जे काय आज आम्ही योजना शासन आपल्या दारी, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना जे काय आम्ही 6,000 रुपये पीक विमा, हे सगळ्या ज्या योजना केल्यात त्यामुळे त्यांच्या पोटात धडकी भरली आहे, छातीत धडकी भरली आहे, पोटात गोळा आला आहे, पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून आता मुख्यमंत्री बदलणार, मुख्यमंत्री बदलणार, मुख्यमंत्री बदलणार अशा प्रकारचा त्यांचा धोसा सुरू आहे. परंतु मी सांगतो, हे सरकार पूर्ण वेळ आपलं कामकाज करेल, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करेल. आज मी आहे, देवेंद्रजी आहे, अजितदादा आहेत, हे सगळं अतिशय उत्तम काम या राज्यामध्ये सुरू आहे. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थानं तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते आणि दुरुस्तीची कामं संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात पूर्ण केली असून वारंवार मागणी करूनही सदर कामांसाठी अनुदान उपलब्ध होत नसल्यानं कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यातच सतत पुरवठादार आणि मजूर यांनी पैशासाठी तगादा लावला असून कंत्राटदारांवर भुकमारीची वेळ या सरकारनं आणली आहे. याबाबत वारंवार कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करूनही शासनाकडे पैसे नाहीत असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री ठाण्याचे असूनही अनुदान का उपलब्ध होत नाही हे समजत नाही. तरी त्वरित आम्हाला अनुदान उपलब्ध करून देण्यात यावं ही विनंती, अन्यथा आमरण उपोषण करावं लागेल आणि याला शासन जबाबदार राहील असा इशारा झालेल्या आंदोलनात देण्यात आलाय. यावेळेला अधिक माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळेला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पदाधिकारी आणि कंत्राटदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या तक्रार निवारण पोर्टलचं लोकार्पण नुकतंच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचं तात्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी सहकार संवाद या पोर्टलवर तक्रार करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेत केलं. याप्रसंगी नवी मुंबई फेडरेशनचे सरचिटणीस भास्कर म्हात्रे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमध्ये वादविवाद हे आलेच. हे वाद सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय अथवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करावी लागते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचं गणित जुळत नसल्यानं अनेक जण तक्रारी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिरंगाईमुळे वाद चिघळून न्याय मिळण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन गृहनिर्माण महासंघानं पुढाकार घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण पोर्टल सुरू केलंय. आमची संस्था आमचे प्रश्न या टॅगलाईन अंतर्गत या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न 24 तासाच्या आत निवारण करण्यात येणार आहेत. तक्रारदारांना पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवताना संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेईल. तक्रार प्राप्त होताच तक्रारदार व्यक्तीला SMS द्वारे किंवा ईमेल ID वर संदेश पाठवला जाईल. पुढील कारवाईसाठी तक्रार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. अधिकाऱ्यांकडून वेळेत तक्रार निवारण न झाल्यास पुन्हा त्या तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी व्यक्तिशः संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तरीही तक्रारीचं समाधान न झाल्यास संबंधित विभागाकडे अपील करता येईल असं सीताराम राणे यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 1,54,000 गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारींची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तक्रारींचा निपटारा वेळेवर होतोच असं नाही आणि या माध्यमातून केलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेवर व्हावा, लवकर व्हावा या उद्देशाने हे पोर्टल तयार केलेलं आहे. भविष्यामध्ये की या पोर्टलवर तक्रार केल्यानंतरच तुम्हाला जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर तुम्ही अपील करू शकता. थेट तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे किंवा कुठल्याही अधिकारी तक्रार करता येणार नाही. पहिल्यांदा पोर्टलवर करा. पोर्टलवर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही फिजिकली तक्रार करू शकता. हे पोर्टल महाराष्ट्र राज्यासाठी पूर्ण आहे. ज्या ज्या विभागाची तक्रार असेल त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्याकडे तक्रार जाणार आहे आणि पोर्टलवर तक्रार अधिकाऱ्याला मिळाल्यापासून 24 तासात त्याने संबंधित व्यक्तीला किंवा तक्रारदाराला व्हॉट्सअप असेल, SMS असतील किंवा त्याचं ईमेल ID असेल यावर मेसेजद्वारे त्याला त्याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याचं उत्तर दिलं जाईल.
त्या सभासदाला जर ते उत्तर पटलं नाही, त्याला योग्य वाटलं नाही, तर तो संबंधित अधिकाऱ्याकडे या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. कुठल्या स्वरूपाच्या तक्रार याच्यामध्ये दाखल? गृहनिर्माण संस्थांच्या पोर्टलमध्ये 27 प्रकारच्या तक्रारींचा समावेश आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये 99 फक्त या पोर्टलवर अपील करता येणार नाही, सगळ्या प्रकारच्या तक्रारी याच्यावर करता येईल. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी वाईशी राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती, मुख्यमंत्री. विधानसभा अध्यक्षांच्या टीकेला नरेश म्हस्के यांचं प्रत्युत्तर. आणि दसरा मेळाव्याची रेकॉर्ड ब्रेक मेळावा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर, कोलभाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666214141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.